नाव आणि आमची सही करावी, ते मतपेटीत टाकावी, मशीन तशीच ठेवा, वेळ पडली तर मोजू. पण ते मर्दांगी आहे कुठं भाजपामध्ये? ना मर्द आहे. त्यांना म्हणणार रणभूमीवर आपण हारणार आहोत, आणि मग हारणार आहोत हे माहीत असल्यामुळं चोरी महत्वाची आहे, आणि चोरी करून युद्ध जिंकणारे लोक आहे. म्हणजे पाठीत सुरा खुपसावा तशी प्रवृत्ती आता भाजपची आहे. 28 तारखेला महाएल्गार तुमचा होणार आहे, काय स्वरूप असणार आहे, काय भूमिका मांडणार आहे, किती लोक येणार? आम्ही आता महाएल्गार सभा आहे त्यामध्ये तिथे सभा घेऊन आम्ही विनंती करणार आहोत सरकारला. पाहू त्याच्यानंतर काय करत होते. स्वरूप कसं असणार आहे? मुक्कामी असणार आहे की कशा पद्धतीने? जर नाही न्याय भेटला तर मुक्कामी राहू. मोठ्या संख्येने जिथं आम्हाला मैदान भेटलं तिथे. विदर्भभर तुम्ही फिरून यात्रा घेतलेल्या आहेत, त्याच्यात महाराष्ट्रभर फिरलोय, फक्त विदर्भभर नाही. मी आताच काल रत्नागिरीला शेवटची सभा गेली पहिल्या टप्प्यातली, आणि रत्नागिरीहून कोल्हापूरला, सांगली, साताऱ्याच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आता हैदराबाद मार्गे नागपूर, आणि आता पुन्हा उद्या नागपूरला 2 सभा आहे, आणि दुसरा टप्पा आम्ही सुरू होत आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात सर्वच पक्ष तयारी करतायत. बच्चू भाऊ आंदोलनासोबतच निवडणुकीसंदर्भात कशा पद्धतीने बच्चू भाऊ? निवडणूक ज्याच्यासाठी करतोय तेच आम्ही मुद्दा घेऊन जातो ना. निवडून आणायच्या याच्या अगोदरच आज जी परिस्थिती आहे ती निवडणुकीपेक्षा फार महत्वाची. आज शेतकरी मरताय रोज पाय घासून. तुमच्या दिव्यांगाचं असेल, मच्छीमार असेल, मी आता रत्नागिरी होता हापूस उत्पादक, जो आंबा उत्पादक शेतकरी आहे तो पण अडचणीचा आहे. मला असं वाटायचं चौथ्या वर्गात का काजू जो पिकवत असेल तो शेतकरी सगळ्यात सुखी असेल, तो सगळ्यात दुःखी आहे. कोण? सगळ्या आम्ही पाहतोय का महाराष्ट्रभर फिरून आलोय. महाराष्ट्राभर मध्ये एकही असं पीक नाही का जो शेतकरी सुखी आहे. म्हणजे केळी उत्पादक शेतकऱ्याचा 300 रुपये क्विंटल त्याला केळी विकावं लागली, आणि व्यापाराच्या त्याच्या फक्त गाडीत गेल्याबरोबर ती केळी त्याला 1100-1200 रुपयानं विकली. म्हणजे 30 रुपयाचं दूध विकतो आम्ही डेअरीवाल्याला, आणि तो पॉकेट केल्याबरोबर त्याचं सगळं प्रोटीन काढल्यानंतर जो पॉकेटचं दूध विकतो तो 60 रुपये लिटर विकतो. म्हणजे जसा पूजेले बामणाचा हात लागला म्हणजे ते पवित्र होते, तशी शेतकऱ्याचा हात बाहेर लागला का ते स्वस्त असतं, आणि व्यापाऱ्याचा हात लागल्यावर ते महाग होतं. अशी अवस्था आहे. लुटीची व्यवस्था आहे, चौफेर लूट आहे. प्रतिवर्षी शेतकऱ्याला अपेक्षा असते आपल्या मालाला निदान हमी भाव मिळावा. यंदा तर पूर्ण स्थिती पूर्ण राज्यभर होती, तरी देखील आता जेव्हा शेतकऱ्यांच्या घरामध्ये माल असतात तेव्हा दर नसते, आणि जेव्हा व्यापाऱ्याच्या घरामध्ये माल नसतो तेव्हा दर कुठेतरी उंचावली काढतं. हे का होतं? राज्य सरकारने यासोबतच मदत जी जाहीर केली आहे याच्यातून कापूस वगळलाय, काय वाटतं? कापूस मला वाटते सरसकट सगळ्यांना मदत दिली पाहिजे. दुसरी गोष्ट, नैसर्गिक आपत्तीमध्ये तर मेलोच, पण भावही भेटू नये. एका इकडे इंच पिकवा असं म्हणणारे मोदीजी